नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, त्याचबरोबर कोणत्या 24 जिल्ह्यांना याचा पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार, त्याचबरोबर कर्जमाफीचा या योजनेवर काय दुष्परिणाम झाला याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी जर विचार केला 24 जिल्ह्यांचा, तर हा हप्ता कोणत्या 24 जिल्ह्यांना जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी, त्यानंतर सांगली, सोलापूर, त्यानंतर जळगाव, अहिल्यानगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, त्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात हा हप्ता वितरित होणार। त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचा विचार केला तर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ, त्यानंतर नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांना दुसऱ्या टप्प्यात हा हप्ता मिळणार आणि जो उर्वरित राहिलेले जिल्हे आहेत त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे येणाऱ्या 24 तासात हे पैसे वितरित होणार। आता सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की नेमका हा हप्ता आम्हाला कधी जमा होणार। त्याआधी आपण शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा यावर काय दुष्परिणाम झाला या योजनेवर ते जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर काय तुम्हाला 2 हप्ते एकत्र मिळणार का ते सुद्धा जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 2 हप्ते एकत्र मिळणार नाही, फक्त तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता मिळणार। आता शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आम्हाला हे पैसे कधी मिळणार, तर शेतकरी मित्रांनो उद्याच्या मुहूर्तावर तुम्हाला हे पैसे 4 ते 5 दुपारी या सुमारास मिळू शकतात। शेतकरी मित्रांनो, याची नोंद असावी। आता शेतकरी मित्रांनो, यावर कर्जमाफीचा जर विचार केला तर 56 लाख शेतकरी यातून वगळण्यात सुद्धा आलेले आहेत। 56 लाख शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।